हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन टंचाईचा फटका आता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागलाय। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल पूर्णतः संपलं असून ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। एकीकडे वाढतं तापमान आणि दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे माल विक्रीसाठी पोहोचवता येत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मागील 5 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे। डिझेलचं निर्माण होणारं हे संकट आता अधिकच गडद होऊ लागलेलं आहे। मी सध्या हिंगोली शहरातल्या पोलीस दलाच्या पेट्रोल पंपवर आहे। भाजीपाला घेऊन जाणारा ही गाडी आहे। औंढा नागनाथ येथे आठवडी बाजार आहे आणि त्या ठिकाणी बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी न्यायचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी या गाडीमध्ये हा भाजीपाला भरलेला आहे। त्यामध्ये आपण बघू शकता कोथमीर आहे, अद्रक आहे, कोबी आहे, सर्व माल आपल्या शेतातून काढून आता आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी न्यायचा आहे। परंतु आता इथं आल्याच्यानंतर गाडीतलं डिझेल संपलेलं आहे, त्यामुळे हा भाजीपाला कसा न्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे। काय काय भाजीपाला आहे दादा? याच्यामध्ये मिरच्या आहे, कोथिंबीर आहे, शेवगा आहे, कांदा, आलू, बराच नुकसानीचा माल आहे। आम्हाला आता इथून आम्ही पुसेगावरून आलो, शेतकरी भाजीपाला घेऊन इथं डिझेलसाठी आलो तर सर्व पंप बंद आहेत। इमर्जन्सी सेवेसाठी आपल्याला 2-3 लिटर जरी असले आम्हाला तरी आमचं भागून जाते, पण आता इथे आम्हाला द्यायला कोणीच नाही, पेट्रोल नाहीच म्हणतात। तर हे शेतकरी आहेत आणि भाजीपाला घेऊन आठवडी बाजारामध्ये जात होते, परंतु गाडीमधलं डिझेल संपलेलं आहे। 4 ते 5 पेट्रोल पंपावर तपासणी केली, डिझेल मिळेल काय, पेट्रोल पंप चालकांना विनंत्या केल्या, परंतु पेट्रोल पंपामध्येच ठणठणाट झालेला आहे, तर डिझेल मिळणार कुठून? त्यामुळं आता हा भाजीपाला खराब होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेला आहे। लवकर डिझेलचा व्यवस्थित सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे आणि डिझेलच्या टंचाईमुळे आता एक ना अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।